बघा 12:15 झाले घड्याळात, रात्रीचे 12:15 बरं का. 12:15ला शूट. तर इथं घेतला मी वजन काटा, 1 किलोचं माप आहे. इथं घेतले पातेलं स्टीलचं. इथं हे 4 किलो साबुदाणा. तर उद्या हिरव्या मिरचीची चकली बघतोय आपण. तर चला आता मी 1 किलो साबुदाणा मोजून घेते. तर बघा 1 किलो घेतला मी मोजून साबुदाणा. इथं 3 किलो राहिला आहे आता. चला आता स्वच्छ 2-4 पाण्याने धुवून घ्यायचं. आणि कुठलंही बेटर आहे ना स्टीलच्या भांड्यात ठेवायचं भिजत. तर स्टीलचं पातेलं आहे. तर चला आता 2-3 पाण्याने धुवून घेऊ आपण. घमेलं आहे. इथं गॅस शेगड्या पण घासलेल्या आहे, नळावरच लावले आहे. इथं बेसिंग पण स्वच्छ आहे. हा गॅस वट्टा पूर्ण क्लीन केला आहे. उद्या आहे सोमवार. तर आज झाली होती आपली रविवार स्पेशल मटणाची भाजी. तर मग असं क्लीन असतं पूर्ण. सोमवार म्हटलं का, सोमवार पण नाही पण रोज माझं असं क्लीनच असतं सर्व, स्टाईल वगैरे सर्व. आत्ताच आवरले सगळं, आज वेळ झाला होता. असं गॅस होता अजून ओलाच आहे. गॅस पण ओला आहे बघा. पाणी आता 2-3 पाण्याने धुवून घेते. तर बघा 3-4 पाण्याने धुतला. आता हे शेवटचं पाणी आहे. चला असं झालं. आता झाकण लावून 5-6 तास छान भिजेल. सकाळी आपण चकली बघू. बघा एवढं पाणी असं ठेवलं आहे मी वरती. झाकण लावून ठेवून दे. तर चला इथं आले बटाटे. तर बघा एवढे आणले. इथं घेतलाय मी काटा. तर 1 किलो साबुदाणा, 4 किलो बटाटे असे मोजून घेणार आहे. बघा इथे झाले 1 जाळी भांडे. पाणी आलं होतं सकाळी, पाणी झालंय भरून. आपण काही मशीन बसवेल नाही पाण्याचं. चला इथं तापलंय दूध. इथं होतोय चहा. सगळ्यांना गुड मॉर्निंग. या चहा घ्यायला. इथं मिस्टरांसाठी पाणी तापत आहे. हा गॅस वट्टा आपण रात्रीच क्लीन करून ठेवला होता. इथं साबुदाणा भिजला आहे छान. इथं घेतला 5 लिटरचा कुकर. आता मी घेतले 4 किलो बटाटे. तर आता हे आपण 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे मोठ्या कुकरला 9 लिटरच्या. इथं पण थोडे भांडे झाले बरं का. बेसिंग नेहमी स्वच्छ ठेवायचं. तर बघा बटाटे धुवून घेते आणि मग कुकरलाच लावले. कुकरमध्ये धुवून घेणार आहे चांगले. आणि मग 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. मध्यम आकाराचे बटाटे, जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही. 1 किलो साबुदाणा, 4 किलो बटाटे असं प्रमाण आहे. तर बघा बटाटे धुवून झाले, छान स्वच्छ निघाले. आता यात 1 तांब्या पाणी आणि 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाटा जेवढा चांगला उकडं तेवढे आपल्या छान आपलं मळायला याला सोपं जातं. तर चला आता मी 4-5 शिट्ट्या करून घेते. तर बघा कुकर लावला आहे मी 9 लिटरचा. तर चला आता या चहा घ्यायला. चहा झाला आहे.
हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही बाप्पाचरणी प्रार्थना. आज आहे सोमवार, काल रविवार. तर कालपासून सुरुवात केली उन्हाळी पदार्थांना. आता 8 दिवस काही मी गाड्यावर जाणार नाही आहे, गाड्या बंद राहील आपला चहाचा. तर काल बनवले वडे किंवा सांडगे, नाशिक स्पेशल, त्याची रेसिपी येईल. तर आजपासून झाली आता उपवासाच्या पदार्थांना सुरुवात. तर चला मी आज चकली बनवते. 1 किलो साबुदाणा, 4 किलो बटाटे हे प्रमाणे, आणि हिरवी मिरचीची बनवते. चला आयुष कुकर उघडतोय बटाट्याचा. बटाटे झालेले आपले. तर चटका बसला ना. गरम आहे. तर बघा छान उकडले बटाटे. तर चला आपण सोलून घेऊ बटाटे. आता इथं थोडं थंड पाणी घेतलं मी, छान चाळणीत काढून घेऊ. परत थोडं पाणी मारायचं म्हणजे मग गरम लागणार नाही. बटाटे सोलून घेऊ. वेळ झाला आज चकल्यांना, पाणी आल्यामुळे थोडं वेळ लागण्यासारखा. गरम आहे बरं का बटाटे, थोडं थंड पाणी मारायचं म्हणजे मग असे छान उकडले बटाटे. छान उकडले का साल्टा पण छान निघतं. बघा इथं मी हिरवी मिरची घेतली आहे, धुवून आणि सुकत ठेवली होती चकलीसाठी. तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यात दळून घेऊ. हिरव्या मिरचीच्या बनवते बरं का मी चकल्या. चला आता दळून घेऊ. चला मी घेतली किसणी. बटाटे किसून घेऊ चकलीसाठी. बटाटा नेहमी किसून घ्यायचा, किंवा पावभाजीचा असेल ना तर त्याने दाबून घ्यायचं, किंवा सोऱ्यामध्ये टाकून शेवाच्या चाळणीने शेव करून घ्यायची. तर बघा असे म्हणजे आपल्या चकलीच्या सोऱ्यात हे येत नाही. मी असे छोटे तुकडे राहतात ते पण टाकून घ्यायचं याच्यावर. चला आता मी एवढे किसून घेते. मी ठेवलं आहे पातेल्यात तेल घेतलं आहे थोडं. मिरची अशी दळून घेतली बारीक. एवढे मिरची मी घेणार आहे. आता मिरची छान फ्राय झाली तर थोडी मी काढून घेणार आहे, कारण जर आपल्याला वाटलं तिखट थोडं कमी तर मग आपण परत टाकू. आता मिरची छान फ्राय झाली, थोडी काढून ठेवलेली. आपण पाण्याला फोडणी देऊ. अर्धा तांब्या पाणी घेतले मी. बघा अर्धा तांब्या पाणी घेतलं. इकडं साबुदाणा छान मोकळा करून घेतला. आपण यात साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून घेऊ. 1-2 मिनटं वाफ देऊन घेऊ. चला हे मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाल्यावर मग बटाटा टाकायचा. तर चला आपण बटाटा टाकून घेऊ यात आणि एकजीव करून घेऊ. मीठ राहिलं होतं, मीठ टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं बरं का वाळवण्याच्या पदार्थांना. मी बारीक गॅसवर ठेवले. 2 मिनटं होऊन देऊ आपण. ठेवते झाकण. 2 मिनटं ठेवायचं. बारीक आहे गॅस. आपलं बॅटर रेडी आहे. आता मी थोडं घमिल्यात काढून घेते आणि थोडं हाताने मळून घेते. चला मी असा सोरे आता घेतला आहे. आज पाणी आल्यामुळं वेळ झाला बरं का आपल्याला चकल्यांना. चला आपण चकल्या करून घेते मी आता मस्त. तुम्हाला हवा तो आकार द्या, गोल करा, फिंगर्स करा. चला गोल गोल येत आहे मस्त.
मी ना दुसरा सोऱ्या घेतला बरं का, पितळीचा पण आहे माझ्याकडं, तर त्याने करून बघते. छान येत आहे त्याने पण. ऊन झालं आहे तर बघा, त्याने पण छान येतात. दोन्ही सोऱ्यांनी दाखवलं मी तुम्हाला. स्टीलचा पण दाखवला आणि हा पण दाखवला. चला आपण आलोय चकली बघायला. छान वाळले आहे, कुठीत आवाज येतोय. कलर पण छान आला हिरव्या मिरचीमुळं. तर बघा 1 किलोच्या एवढ्याच झाल्या आहे. तर चला आता मी इथं थोडा ट्रे आणला होता का, ट्रेमध्ये निवडून घेतलं वाळेल. तर चला आता तळून दाखवते. बघा मी दाखवते तुम्हाला आता चकली तळून. तर इथं मी ट्रेमधून काढून घेतलं. कलर छान आला बटाट्यामुळं, हिरवी मिरची अशा छान झाल्या. जास्त जाड नाही करत बरं का, मी 2-3च याच्या करते. चला कढईत ठेवलंय तेल. तर चला तेल तापलंय. छान फुगत आहे. तर बघा कलर पण छान आला. दोन 3 दाखवते तळून. तर नक्की करून बघा बरं का माझी पद्धत. हिरवी मिरची थोडी तळून घ्यायची, जेणे चकली खायला ठिसूर आणि चवीला अप्रतिम लागतात. बटाटे टाकायचे. मी 1 किलो बटाटा घेते. तर बघा एवढ्या फुगल्या आहे. छान कलर आला आहे. बघा अशा झाल्या चकल्या. खूप छान कलर आला आहे, व्हाईट. मी तुम्हाला एक मोडून दाखवते. चला इथं चकल्या मी एक मोडून दाखवते. तर बघा अशी छान झाल्या कुरकुरीत. तर चला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि करून बघा बरं का. छान होतात हे चकल्या अशा. चला छान झाले चकल्या बरं का, करून बघा माझी पद्धत आहे. आवडली असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू उद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.